हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण पाहिलं होतं मुक्तसंग समाचर हे सांगण्यासाठी यज्ञ काय आहे, यज्ञशिष्ट अशिन जे लोक असतात ते कसे पापांपासून मुक्त होतात आणि म्हणून तू काय करावंस या सगळ्या गोष्टी अर्जुनाला कृष्णाने समजावून सांगितल्या. आता आज आपण 16व्या श्लोकापासून पुढचा भाग बघणार आहोत. या 16व्या श्लोकामध्ये माणसाला अधःपाताकडे माणूस अधःपाताला कसा जातो आणि त्यांनी कसं जाऊ नये हे या पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. आता 16वा श्लोक बघूया आपण. एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति इह यः अघायुः इंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति. एवं प्रवर्तितं चक्रम. अशा प्रकारे हे चक्र चालू असताना, परंपरेने ही गोष्ट प्रचलित असताना, चक्र चालू असणे म्हणजे काय, आजोबांकडून वडिलांकडे, वडिलांकडून मुलाकडे, मुलाकडून त्याच्या मुलाकडे, त्याच्या मुलाकडून त्याच्या मुलाकडे, म्हणजे हे असं परंपरेने ज्या गोष्टी चालू असतात त्याला चक्र म्हटलंय त्यांनी. एवं प्रवर्तितं चक्रम. अशा प्रकारे परंपरेने हे चालू असताना म्हणजे सृष्टीचक्राला अनुसरून ही गोष्ट होत असताना, न अनुवर्तयति इह यः, जो त्याप्रमाणे अनुवर्तन करत नाही किंवा त्याप्रमाणे वागत नाही. अघ आयुः इंद्रिय आरामः मोघम पार्थ सजीवती. अघायु, अघायु पापी आयुष्याचा तो भागीदार होतो. कोण? जो सृष्टीचक्राला अनुसरून वर्तन करत नाही तो पापी आयुष्याचा भागीदार होतो. आणि काय? इंद्रिय आराम म्हणजे इंद्रियांच्या भोगांमध्ये रमणारा, आराम रमणारा. मोघम पार्थस जीवती. असा तो व्यर्थ, मोघ या शब्दाचा अर्थ आहे व्यर्थ, असा तो व्यर्थ जगतो. आपण मागच्या पण श्लोकात पाहिलं होतं की जो स्वार्थासाठी अन्न निर्माण करून खातो तो पापच खातो. तसं सृष्टीचक्राला अनुसरून जो वर्तन करत नाही, जे परंपरेने आलेलं आहे ते तो परंपरा सांभाळत नाही, त्या परंपरेचं अनुवर्तन करत नाही, तो पापी आयुष्य जगतो आणि इंद्रियांच्या विषयांमध्ये रमतो आणि त्याचं जीवन पार्था मोघम व्यर्थ आहे. त्याचं जीवन अत्यंत व्यर्थ आहे. त्याच्यामुळे माणसाने तसं कधी जगण्याचा प्रयत्न करू नये. हे माणसाला अधःपाताकडे नेणार आहे. इंद्रिय आराम म्हणजेच इंद्रियामध्ये रमणे, यामुळे माणूस नवनवीन पाप करतो. इंद्रियांना खुश करण्यासाठी तो नवीन नवीन मार्ग शोधतो. मला जर एखादी गोष्ट सरळ मिळत नसेल तर मग मी काहीतरी वाकड्या गोष्टी करून ती मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणजे नवीन नवीन पापांना जन्म देतो आणि अधःपाताकडेच जातो. पण त्याच्यामुळे या सृष्टीचक्रामध्ये अडथळा निर्माण होतो. आपण जी आत्ता वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषणं पाहतो ना, ती तर सगळ्यांना माहितीच आहेत. वायू, जल वगैरे वगैरे प्रदूषणं ती आपल्याला माहिती आहेत. पण माणसाच्या या अतिस्वार्थामुळे माणसाचं बौद्धिक, वैचारिक, भावनिक, मानसिक प्रदूषण निर्माण जे झाले आहे त्याकडे कोणाचं लक्ष नाही. त्याच्यामुळे सृष्टीचक्रात अडथळे निर्माण होत आहेत आणि ते कोणकोणत्या स्वरूपात आपल्या समोर येत आहेत हे आपण पाहतोच आहोत. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी इये. हे अर्जुना, या जगात, या लोकामध्ये जो
न अनुष्ठी मत्तू, मत्त झालेला, उन्मत्त झालेला, इंद्रियांनी उन्मत्त झालेला असा जो त्याचं अनुष्ठान करत नाही. समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू, समूळ परंपरेने चालत आलेला हा धर्मरूप यज्ञ, क्रतू म्हणजे यज्ञ, धर्मरूप यज्ञ जो पालन करत नाही, तो पातकांची राशी जाणभार भूमीसी, जे कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. तो कसा आहे? पातकांची राशी, तो स्वतःच पापांची रास आहे. जाणभार भूमीसी, तो भूमीला भार आहे. जो कुकर्मे इंद्रियांशी उपयोगा गेला, जो कुकर्म करून इंद्रियांच्याच उपयोगाला पडला, म्हणजे इंद्रियांमध्येच रमला. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अतिनिष्फळ, जैसे का अभ्रकळ पटळ अकाळीचे, अकाळीच ढग यावेत, ते जसे व्यर्थ असतात, त्यांचा काही उपयोग नसतो. ना पीक पाण्याला, ना पिण्याच्या पाण्याला, ना लोकांना, ना कोणाला त्याचा काही उपयोग नसतो. अवकाळी ढग येतात त्यांचा. त्याप्रमाणे ते जन्मकर्म सकळ अर्जुना अतिनिष्फळ, अशा लोकांचं जन्म आणि त्यांनी केलेली कर्म ही अतिनिष्फळ, त्याचं काहीच फळ निर्माण होत नाही, असे असतात. आता इथे फळ या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की श्रेयस काही निर्माण होत नाही, त्याला उन्नतिकारक असं तो काही करत नाही. का त्याला खाली दृष्टांत दिलाय बघा. का गळा स्तन अजेचे, अजा म्हणजे बकरी, बकरीच्या गळ्याला खाली जे स्तन लटकलेले असतात ना, त्याचा कोणालाच काही उपयोग नाही, त्या बकरीला सुद्धा नाही. त्याप्रमाणे का गळा स्तन अजेचे, तैसे जियाले देख त्यांचे, तसं त्यांचं जगणं असतं. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना, जे स्वधर्माचं अनुष्ठान करतच नाहीत, त्यांचं जगणं ते अजागळ आहे. आपण म्हणतो ना, काय अजागळ आहे? अजागळ म्हणजे त्या आजेच्या गळ्याला जे स्तन लटकलेले असतात ते जसं घाणेरडं दिसतं, वाईट दिसतं, त्याप्रमाणे निरर्थक असतं, त्याचा कोणाला काही उपयोग होत नाही, असं जे आहे त्याला अजागळ म्हणावं. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मू कवणेन सांडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. म्हणून हे अर्जुना, हा एक स्वधर्मच फक्त आचरण करण्यायोग्य आहे, तो कधीही सोडू नये. परिसपा सव्यसाची, आता हे सव्यसाची अर्जुनाचं विशेषण आहे. तो दोन्ही हातांनी लक्षवेध करू शकत असे बाणांनी, म्हणून त्याचं नाव पडलं सव्य आणि साची. सव्य म्हणजे उजवा आणि डावा दोन्ही हात. म्हणून हे अर्जुना, परिस ऐकून ठेव, मूर्ती लाहोनी देहाची, ही मनुष्य देह लाभल्यानंतर खंती करीती कर्माची ते गावंढेगा. खंती म्हणजे तिटकारा, कर्माचा, सत्कर्माचा, कर्तव्य कर्माचा जे तिटकारा करतात त्याला गावंढळ म्हणतात. म्हणजे थोडक्यात असं काय म्हणतात त्याला, शालजोडीतून अर्जुनाला मस्त मारली आहे, तू गावंढळ आहेस, कारण तू काय आहे, कर्तव्य कर्मच सोडून दिलंयस. ते जसे गावंढळ असतात तसा तूही गावंढळ आहेस, असं डायरेक्ट त्याला म्हणून मोकळे झाले ज्ञानेश्वर महाराज. अर्थात कृष्णाने पण हाच अर्थ इथे व्यक्त केला आहे, फक्त तो डायरेक्ट नाही व्यक्त केला, एवढंच. आता पुढच्या श्लोकात काय म्हणतात बघू. यस्त्वम आत्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. ही शेवटची ओळ महत्त्वाची. आत्मनी एव च संतुष्टः, जो स्वतःच्या आत्म्यातच तुष्ट आहे, आत्म्यातची असे तुष्ट, तो स्थितप्रज्ञ बोलिला. दुसऱ्या अध्यायातच आपल्याला सांगितलं भगवंतांनी, जो आत्म्यामध्ये संतुष्ट असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. तस्य कार्यम न विद्यते, त्याला काही करण्यासारखं शिल्लकच राहत नाही. तो जे कर्तव्य कर्म करतो ते सगळं परोपकारार्थ असतं, स्वार्थासाठी काहीही नसतं. यहा तू आत्मरतीही एव स्याद,
ज्याच्या बाबतीत आत्मरती निर्माण होते त्याच्या बाबतीत आत्मतृप्तश्च मानवः, तो माणूस आत्मतृप्त असतो. आणि जो आत्मनी एव संतुष्टः, स्वतःमध्येच संतुष्ट आहे, त्याला करण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. त्याचं आणखी एक त्यांनी कारण हे असं सांगितलं आहे की सांसारिक संतुष्ट किंवा संतोष हा क्षणभंगूर आहे. म्हणजे संसारात आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आनंद झाला, संतोष निर्माण झाला तर तो काही काळ टिकणारा असतो, नंतर पुन्हा तो निघून जातो, संतोष निघून जातो. म्हणजे काय, महिन्याचा पगार मिळाला, संतुष्ट किती दिवस, जोपर्यंत तो खर्च होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तो पूर्ण खर्च होऊन जाईल त्या दिवशी पुन्हा असंतोष. आता हे एक छोटं उदाहरण झालं. अशा आपल्या देहाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हे उदाहरण आपण लावून पाहू शकतो. म्हणून सांसारिक गोष्टीमध्ये मिळणारा संतोष हा स्थिर नसतो. एक लाडू खाल्ला तर संतोष होत नाही, 4 लाडू खाल्ले तर होतो, पण 5व्या लाडूला तो संतोषच असंतोषामध्ये बदलतो. आवडतो लाडू, नाही आवडत असं नाही, पण कुठपर्यंत, क्षणभंगूर, क्षणात निघून जातो. पण आत्मरती जी असते ही चिरकाळ टिकणारी असते. जो आत्मरत होतो, जो आत्म्यामध्ये संतुष्ट होतो, तो संतोष हा मरेपर्यंत टिकतो. जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत आणि नंतरसुद्धा तो शिल्लक राहतो. म्हणून सांसारिक तृप्तीपेक्षा आत्मस्वरूपाची तृप्ती किंवा सत्य जाणून घेतल्याची तृप्ती ती आपण प्राप्त करावी असं या ठिकाणी अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. देखे असते नि देहधर्मे एथ तेचे कुनलिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. हे अर्जुना, असतेनी देहधर्मे, देहधर्मात आहे तो, देहधर्म सगळे त्याचे चालू आहेत, त्याच्यासाठी जे काय कर्तव्य कर्म करावं लागतं ते तो करतो आहे. पण एथ तेची एकू न लिंपे कर्मे, तो एकटाच असा आहे जो कर्मानी त्याच्यावर कर्माचा लेप बसत नाही, कर्माच्या फळांचा लेप बसत नाही, कर्माची फळं त्याला बाधत नाही आणि बांधत पण नाहीत. जो अखंडित रमे आपण पाची, कारण तो अखंडपणे स्वतःमध्येच रममाण झालेला आहे, त्याला दुसऱ्यांकडे पाहायची आवश्यकताच नाही आहे. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू ते देखे जाहला म्हणून सहजे सांडला कर्मसंगा. त्याचं कारण काय, तो आत्मबोधे तोषला, तो मी कोण आहे हे त्याला कळलं आणि त्याच्यामुळे तो आत्म्यामध्ये रमला, संतुष्ट झाला. कृतकार्यू देखे जाहला, तरी कर्तव्य कर्म करतोच आहे, म्हणून सहजे सांडला कर्मसंग, कर्मामध्ये लिप्त नाही, त्याच्यामुळे कर्माचा संग त्याला कधीही प्राप्त होत नाही, तो कर्माच्या संगाला येतच नाही, त्या कर्मफळाचं त्याला काही देणं घेणंच राहत नाही, म्हणून तो नित्य आनंदी असतो. आता पुढे 18वा श्लोक. नैव तस्य कृते नार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयाः. आता इथे प्रयोजन काय, हे असं संतुष्ट होऊन काम करण्याचं प्रयोजन काय ते या श्लोकामध्ये सांगितलंय बघा. नैव तस्य कृते नार्थ, त्याच्या कर्माला काही प्रयोजन असत नाही. अर्थ म्हणजे इथे प्रयोजन, अर्थ या शब्दाचा अर्थ आहे प्रयोजन. तो जो कृती करतो, तो जो कर्म करतो त्याला काहीही प्रयोजन नसतं. म्हणजे उदाहरणार्थ मला काही मिळवायचं असेल म्हणून मी काम करतो, मला काही श्रेय हवं असेल म्हणून मी काम करतो, म्हणजे प्रयोजन आहे, माझ्या कर्तव्य कर्माला काही प्रयोजन आहे. पण हा जो आत्मसंतुष्ट असतो त्याच्या कृतीला कर्माला काहीही प्रयोजन नसतं. न तस्य कृते न अर्थो, त्याला त्या कर्मामध्ये आणि त्या कर्मापासून
कर्माला साठी असणाऱ्या प्रयोजनामध्ये, दोन्हीमध्ये काही त्याला स्वारस्य नसतं. न अकृतेन एह कश्चन, आणि एखादी गोष्ट न करणं यातही त्याला रस नसतो. म्हणजे कर्तव्य कर्म करणं किंवा न करणं हे दोन्ही गोष्टी त्याला समान असतात. त्याच्यामुळे न च अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रयः, याला सगळ्या भूतमात्रांमध्येच कोणत्याही प्रकारचा स्वार्थी संबंध नसतो. व्यपाश्रय, अर्थव्यपाश्रय, हेतुपूर्वक असा स्वार्थ साधण्याचा संबंध नसतो. व्यपाश्रय म्हणजे स्वार्थाचा संबंध. आता माणूस जीवनामध्ये काम दोन गोष्टींनी प्रेरित होऊन करतो. एक म्हणजे कामनापूर्तीसाठी, माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्म करतो, आणि दुसरं कामना निवृत्तीसाठी, म्हणजे इच्छाच निर्माण होऊ नयेत. म्हणजे सांसारिक लोक हे इच्छापूर्तीसाठी कर्म करतात, आणि योगी किंवा साधक लोक हे त्या इच्छांमधूनच निवृत्त होण्यासाठी कर्म करतात. तर कर्मप्रवृत्त होण्याचे हे दोन मार्ग, एक सांसारिक मार्ग आणि दुसरा आध्यात्मिक मार्ग. आणि या दोन गोष्टींनी काम माणूस करतो. त्याच्यामध्ये कामनापूर्तीसाठी सामान्य माणसं जी कामं करतात ती सकामं असतात, आणि योगी जे करतात ती निष्कामं असतात. त्यांना त्यांच्या कामाला काही प्रयोजन नसतं. त्यांना सगळं भूतमात्रांमध्ये त्यांच्याशी कर्माशी संबंध नसल्यामुळे काही स्वार्थाचा हेतू पण नसतो, आणि काही त्यांना प्रयोजनही नसतं. कारण त्यांना सात्विक असा सच्चित आनंद मिळालेला असतो. त्याच्यामुळे बाकीच्या या नाशिवंत आनंदामध्ये, सुखामध्ये त्यांना काही स्वारस्य नसतं. मग आता पुढे 19 आणि 20 श्लोक आता आपण बघणार आहे. हा आत्मरत झाला, त्याला स्वार्थात रस नाही. आता पुढे काय? तस्माद असक्तः असततम कार्यम कर्म समाचर. आता अर्जुनाला सांगितलंय तस्माद, म्हणून हे अर्जुना, असक्तः अनासक्त होऊन, कशातही आसक्त न होता, सततम कार्यम कर्म समाचर, सतत कर्तव्य कर्म तू करत राहा. असक्तो ह्यचरन् कर्म, आसक्तीमध्ये राहून केलेलं कर्म, परमाप्नोति पुरुषाः, पुरुषाला म्हणजे माणसाला परमप्राप्ती करून देणारं असतं. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः. आता उदाहरण दिले, दृष्टांत दिला 20व्या श्लोकामध्ये. कर्मणैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः. जनक इत्यादी राजर्षी, राजऋषी, राजे असून ऋषीप्रमाणे वागणारे असे ते कर्मणा एव, कर्मांच्या द्वारेच, कर्तव्य कर्मांद्वारेच, संसिद्धिम आस्थितः, सिद्धीला प्राप्त झाले. म्हणजे त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या. कशानी? कर्मणा. लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसी. म्हणून तू केवळ लोकसंग्रहासाठी कर्तव्य कर्म करणं योग्य आहे, असं अर्जुनाला इथे सांगितलेलं आहे. आता संपश्यनपि या शब्दाचा अर्थ इथे दृष्टी म्हणजे पाहून सुद्धा, त्यांच्याकडे दृष्टी ठेवून सुद्धा. निष्काम कर्माचं फळ हे परमात्म प्राप्ती आहे. म्हणून अर्जुनाने अनासक्त भावाने कर्म करावे असे इथे म्हटलेले आहे, आणि त्यासाठी जनकाचा दृष्टांत इथे दिलेला आहे. आता असं का म्हटलंय? तर कर्म नित्य राहत नाही, पण आसक्ती निरंतर राहते. कर्म केलं की केल्यानंतर संपून जातं. जेवण केलं की जेवण्याचं कर्म संपलं, आहे ना. पण त्या जेवणामध्ये आसक्ती निरंतर आहे ना. आत्ताचं संपलं, पण मग मला पुन्हा थोड्या वेळाने 4 तासांनी 6 तासांनी भूक लागते, पुन्हा आसक्ती निर्माण होते, पुन्हा ते कर्म संपतं, पण त्याच्यातली आसक्ती मात्र कायम राहते. म्हणून भगवंत इथे
कुठेही आसक्त न होण्याचा म्हणजेच आसक्तीरहित होण्याचा अर्जुनाला उपदेश करतात. जनकासारखे अनेक महापुरुष निष्काम कर्मे करून परमपद प्राप्त करते झाले. तद्वत हे अर्जुना तूही आचरण करावेस असं इथे सांगितलेलं आहे. लोकसंग्रहमेवापि लोकसंग्रहाचा अर्थ इथे आहे लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी. अर्जुन हा राजकुळातला आहे, उत्तम धनुर्धारी आहे, अतिशय चांगला असा कृष्णाचा शिष्य आहे. म्हणजे हे सगळे त्याला चांगले चांगले विशेषणं मिळालेले आहेत कारण तो तसा आहे. मग अशा माणसांनी केवळ लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी कर्तव्य कर्म केली पाहिजेत, स्वार्थासाठी नाही. मग आता युद्ध जे करायचं आहे ती लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी करावं असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग लोकमर्यादा म्हणजे काय तर वर्ण आश्रम संप्रदाय स्वभाव याच्यानुसार कर्तव्य पालन करणे म्हणजे लोकमर्यादा सांभाळणे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघू. देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडताची मोक्ष सुख पावते जाहले. पहा बाबा, जनक इत्यादी राजे कर्मजात अशेख त्यांचं जे कर्म जन्मापासून मिळालेलं आहे त्याप्रमाणे विहित कर्मामध्ये असताना न सांडताची मोक्ष सुख पाहते झाले. ते कर्म न सांडता न सोडता मोक्ष सुखाला पावले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एक अर्था उपकारेल. म्हणून अर्जुना तू सुद्धा कर्मी आस्था तुझ्या सत्कर्मामध्ये तुझ्या कर्तव्य कर्मामध्ये आस्था ठेव. आणि काही एका अर्था उपकारेल याचा आणखीही तुला उपयोग होईल. जे आचरता आपण पया देखील लागेल लोका यया तरी चुकेल अपाया प्रसंगेची. म्हणजे जे आचरता आपण पया जे तू स्वतः आचरण करशील देखील लागेल लोकायया लोक ते पाहतील तरी चुकेल अपाया. अपाय म्हणजे अकल्याण, लोकांचा अपाय किंवा लोकांचं अकल्याण चुकेल म्हणून तू हे या प्रसंगी करणं योग्य आहे. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. प्राप्तार्थ जाहले निष्कामता पावले ज्या लोकांना अर्थ प्राप्त झाला म्हणजेच काय त्यांचा परमात्म प्राप्तीचा हेतू पूर्ण झाला ते निष्काम झाले. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. लोकात जगात राहायचं आहे तरी त्यांनी कर्तव्य हे केलंच पाहिजे आणि ते करतात आणि म्हणूनच ते मोक्षपदी राहतात. तर त्याचं कारण खालच्या श्लोकात सांगितले. का करायचं असं. आपल्याकडे एक अशी म्हण आहे महाजनो येन गतः सपंथः. म्हणजे मोठी माणसं किंवा संख्येने अधिक माणसं ज्या मार्गाने जातात तोच सन्मार्ग समजावा अशी एक म्हण आहे. त्याची पुष्टी या श्लोकामध्ये होते. यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तद एव इतरे जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद अनुवर्तते. यद्यद आचरती श्रेष्ठः श्रेष्ठ लोक मोठे लोक महालोक महाजन जे आचरण करतात तत्तद एव इतरे जनः त्याचंच आचरण इतर लोक करतात. ते बघूनच लोक त्याचं वर्तन करतात. राजा तशी प्रजा जसा राजा तशी प्रजा. जसे श्रेष्ठ माणसं वागतील तसेच लोक वागतात. सा यत् प्रमाणं कुरुते तो श्रेष्ठ माणूस जे प्रमाणित करतो म्हणजे सिद्ध करतो. लोकः तद अनुवर्तते लोक त्याचंच अनुकरण करतात. मग तू असं युद्धातून पळून जायला लागला की लोकसुद्धा असेच युद्धातून पळून जातील, पळपुटेपणा करतील. त्याच्यामुळे तू युद्धातून पळून जाणं तर काही योग्य नाही बाप्पा. आता हे तर अगदी सहज कळण्यासारखं आहे, याच्यात फार काही हे नाही. पण खाली आता बघा
न मे पार्थास्ति कर्तव्यम. कृष्णाने स्वतःचंच उदाहरण दिले आता. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम, मला तर काहीच करण्यायोग्य नाही. पार्था त्रिषु लोकेषु किंचन, संपूर्ण त्रैलोक्यात मला काहीच करण्यासारखं नाही आहे, म्हणजे मी करावं असं काहीही नाही आहे. न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी, मला साध्य करण्यासारखं आणि असाध्य असणारं असं कर्माच्या बाबतीत काहीही शिल्लक नाही. कारण श्रीकृष्ण हा योगी आहे. योग्याला सगळंच येतं आणि सगळंच त्याला प्राप्त आहे. त्याच्यामुळे त्याला मिळवण्यासारखं काही नाही, घालवण्यासारखं काही नाही, करण्यासारखं काही नाही, न करण्यासारखंही काहीही नाही. भगवंत निरंतर कर्तव्यपरायण आहेत, पण त्यांनी ते केलंच पाहिजे असं काही बंधन नाही. म्हणून भगवतपरायण साधकानेही नित्य कर्तव्यपरायण राहावं. तू भक्त आहेस ना माझा, मग तू माझ्यासारखं वाग. महाजनो येन गतः स एव पंथः, तू माझ्यासारखं वाग. कर्तव्यपरायण भगवत भक्ताला भगवत तत्वाची सहज अनुभूती येते. जर असं कर्तव्य कर्म केलं भगवतपरायण भक्तांनी तर त्याला भगवंत प्राप्त होतात. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. तरी पुरतेपणा लागी आणि कु दुसरा नाही जगी, ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू. अर्जुना तू जाणून घे. काय? पुरतेपणा लागी आणिक दुसरा जगी नाही. मी संपूर्ण आहे, माझ्यासारखा दुसरा जगात कोणी नाही. ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तू. असं मी आहे, असा मी आहे हे तू जाणून घे. मृत गुरुपुत्र आणिला, तुझ्यासमोरच ही घटना घडली ना. मेलेला गुरुपुत्र मी जिवंत करून आणला. तो तुवा पवाडा देखिला, तू ते माझं सामर्थ्य पाहिलंस. तोही मी उगला कर्मीवरते. असा मी असूनही मी सतत कर्म करत राहतो, कर्तव्यपरायण राहतो, सगळ्यांच्या कल्याणासाठी सतत कर्म करत राहतो. मग मी जर करतो तर तू तर केलंच पाहिजे ना. असं या ठिकाणी अर्जुनाला ते समजावून सांगतात. कर्तव्य कर्माची महती या श्लोकांमध्ये सांगितलेली आहे. आता या श्लोकावर आज आपण इथे थांबणार आहोत. आत्तापर्यंतचे श्लोक वाचूया आणि आज इथे थांबू. बाकीचा भाग आपण उद्या बघू. 16व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहे आपण. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह सहा यः. पुन्हा एकदा वाचते हां. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह यः. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह यः. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. यस्त्वात्ममतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः. यस्त्वात्मरतिरेव स्याद् आत्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्यचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः. कर्मणैव हि संसिद्धिं
कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरे जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि हरिः ओम. आज इथे थांबूया, पुढचा भाग उद्या.